हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझे आजपर्यंतचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की मी आज काय सांगणार आहे. तर आजपर्यंत मी माझ्या मिस्टरांची स्टोरी लहानपणापासूनची शेअर केलेली आहे आणि आता इथून पुढे आहे ती आमची लव्ह स्टोरी शेअर होणार आहे. म्हणजे माझी तर हे सेकंड मॅरेज होतं जे करणार होते मी ते म्हणजे आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर दिसेलच माझं होणार होतं ह्यांच्यासोबत हे सेकंड मॅरेज होणार होतं. आणि पहिलं होतं ते माझं म्हणजे काय प्रॉब्लेम झाला होता तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. माझं बाळ 8 महिन्याचं पोटात होतं तेव्हा माझे मिस्टर मला सोडून गेलेले होते आणि त्यामुळं मी एकटे राहत होती. आणि ही मी सगळी कहाणी त्यांना सांगितल्यानंतर मग त्यांनी तर फायनल निर्णय घेतलाच की नाही, देवाने मला बरोबर म्हणजे योग्य व्यक्तीशी माझी भेट घडवून आणलेली आहे. आणि आता तर त्यांनी मनात ठाम ठरवलं होतं. ते अनमॅरिड होते, म्हणजे त्यांचं लग्न वगैरे काहीच झालं नव्हतं. पण असं त्यांनी डोक्यात विचार पण नाही आणला की हिचं लग्न झालेलं आहे, हिला एक मुलगा आहे आणि मी कसं हिला लग्नाची मागणी घालू. मागचं पुढचं काहीच विचार न करता त्यांनी मला लग्नाची मागणी घातली. म्हणलं आता तर मी तू म्हटली तरी सुद्धा मी तुला म्हणजे सोडू शकत नाही. म्हणजे असं पहिलीच भेट होती आमची ती म्हणायला गेलं तर. तशी फक्त ओळख होते. 1 महिन्यापासून फक्त एकदा बघितलं होतं, सॉरी एकदा किंवा दोनदा बघितलं असेल. हां, दोनदा पाहिलं होतं आणि एकदा फोनवर बोलणं झालं होतं. आणि ही भेट होती ती आमची पहिलीच भेट होती. तेव्हा माझी स्टोरी ऐकून ते एकदम भावूक झाले आणि लगेचच म्हटले की नाही, आता तू जरी म्हटली तरी पण मी तुझी साथ सोडणार नाही. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. डायरेक्ट असे म्हणले. तू जशी आहे तशी मला म्हणजे मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे मुलासहित. आणि त्यांना खूप वाईट वाटलं कारण त्यांनी सुद्धा ते हाल काढले होते. त्या त्या परिस्थितीमधून ते बाहेर निघाले होते. तर मग त्यांनी निर्णय घेतला की नाही, या मुलाला बापाचं प्रेम मीच देणार आणि तुला पण मी खूप खूप खुश ठेवणार. हा निर्णय घेतला आणि लगेचच लग्नाला म्हणजे मागणी घातली त्यांनी. आणि पण मी काहीच नाही बोलले त्यांना. मी म्हटलं की मला थोडासा विचार करायला वेळ हवा आहे, कारण आत्ताची 1 वर्ष झालं होतं आणि मी अजूनसुद्धा फोनची वाट बघत होती की अचानक कुठनं तरी फोन येईल, अचानक मला भेटेल किंवा अचानक असा म्हणजे मेसेज तरी येईन, फोन येईन की कशी आहे तू, काय करते, कुठं आहे, आपलं बाळ कसं आहे, किती म्हणजे कसं आहे, 1 वर्षाचं झालं असं. म्हणजे मला अचानक कुठून तरी फोन येईल, माझ्या कानी हे शब्द पडतील, या आशेने मी वाट बघत होते. 1 वर्ष झालं. त्यासाठी मी काहीच न बोलता त्यांना म्हणते की नाही, मला थोडासा टाईम पाहिजे. तर ते म्हटले की ठीक आहे, टाईम घे, पण तुला माझ्यासोबत बोलावं लागेल फोनवर. तर मी म्हटलं ठीक आहे, मी बोलत जाईन. तर मग तसं पण मी रूमवरती एकटीच राहायची, त्यासाठी मला बोलायला वगैरे काही प्रॉब्लेम नाही. पण शनिवार रविवार मी सुट्टीच्या दिवशी बहिणीकडे जायचे, कारण माझं बाळ तिथं होतं आणि त्याची आठवण यायची. आणि गेल्यानंतर मी पूर्ण टाईम तो त्यालाच द्यायचे. त्यासाठी मग मी शनिवार रविवार सोडून एनी टाईम फ्रीच राहायचे. तर मग मी म्हटलं की ठीक आहे. मग ते गेले, वडापाव वगैरे घेऊन आले आणि मला पण खाऊ घातला, त्यांनी पण खाल्लं. तिथून पुढं मग त्या रात्री आम्ही रात्रभर बोललो. त्यांनी म्हणजे अजून काही गोष्टी होत्या त्या मी त्यांना सांगितल्या, त्यांनी मला सांगितल्या. अशा भरपूर काही गोष्टी एकमेकांना शेअर केल्या. रोज फोनवर बोलायला लागलो. माझंही कुठंतरी मन रमत गेलं. मी माझा भूतकाळ आहे ते विसरत गेले. म्हणजे मी माझ्या दुःखातून हळूहळू बाहेर पडायला लागले. आणि खूप वाईट म्हणजे अशी वेळ कोणावरच येऊ नये. पण मला एका गोष्टीची भीती पण वाटत होती की मी केलं होतं, हे लव्ह मॅरेजेस केलं होतं, त्याने असा धोका दिला. मग हे पण मी सेकंड पण लव्ह मॅरेज म्हटल्यानंतर मी विश्वास कसा ठेवू? कुठंतरी माझं मन थोडंसं हे होत होतं. पण कसं आहे, बोलता बोलता परत म्हणजे बोलण्याची मला सवय लागून गेली आणि मी हळूहळू सगळ्या गोष्टी विसरत गेली. ते म्हणतात ना, पुराणं म्हणजे जुनं प्रेम विसरण्यासाठी दुसरं पहिलं प्रेम विसरण्यासाठी दुसरं प्रेम होणं हे खूप गरजेचं असतं. आणि डिप्रेशनमध्ये राहण्यापेक्षा किंवा त्या आठवणीत राहण्यापेक्षा आणि काहीतरी निगेटिव्ह विचार मनात येण्यापेक्षा आपण पुढं जायला पाहिजे. मला तर असं वाटतं. म्हणजे मी ज्या परिस्थितीतून आले त्या परिस्थितीचा मी अनुभव सांगते. मी पण खूप विचार करायची, मरणाचा विचार केला 2-3 वेळा. तर मी फाशी घ्यायचा विचार केला, म्हणजे साडी वगैरे बांधायची. नंतर त्या लहान लेकराकडे मी बघायची की ह्याची काही चूक, बाप तर असून नसल्यासारखा, बाप तर सोडून गेला. पण मी पण ह्याला जर मी पण असं केलं आणि मी पण सोडून गेले तर ह्या लेकराचं काय? त्याला तर
ना बापाचं प्रेम ना आईचं प्रेम, त्याच्या तोंडाकडे बघून परत मी थांबायचे. तरी पण खूप रडायची, खूप असं विचारायचे त्याला. कधी कधी तर असे विचारायचे की बाळाला पण संपवू आणि आपण पण संपवू, असे विचारायचे. एवढे वाईट विचार यायचे. आज मी जिथं पण आहे तिथं खूप खुश आहे. आणि देवाने माझ्यासाठी म्हणतात ना, सगळे दरवाजे बंद केले होते, पण एक दरवाजा असा उघडला की आयुष्यभर मला त्या म्हणजे सुखच सुख आणि योग्य व्यक्ती माझ्या नशिबात पाठवली. त्यालाही आधाराची गरज होती आणि मलाही आधाराची गरज होती. नंतर प्रश्न उभा राहतो तो आमच्या जातीचा. बऱ्याच गोष्टी मनात येत होत्या की परत काही झालं तर जातीचा विषय येणार, एंटरकास्ट. लोक त्याला पण बोलणार, तुला काही सिंगल भेटली नाही का, तुला मॅरिड भेटली, वरून एक मुलावाली भेटली. मला तर टॉर्चर करणारे भरपूर होतेच, पण तो तर अनमॅरिड होता, वरून आधार नव्हता कुणाचा, एकुलता एक होता. लोक उद्या मला म्हणजे लोकांचे टोमणे पण ऐकायला भेटणार होते आणि भेटले पण नंतर लग्नानंतर, की हिने ह्याला फसवलं, हा सिंगल होता, हा भोळा होता, हा अनपढ होता. असं तर काही नव्हतं, पण हे सगळं विचार मनात येत होते आणि ते खरं तर मला ऐकावं पण लागलं लग्नानंतर. तर मग असं 6 महिने आम्ही आम्ही आमच्या रिलेशनशिपमध्ये गेले. मग नंतर मग हळूहळू आम्ही लग्नाचा विचार केला. आणि मग आम्ही लग्न करण्याचा विचार केला, पण कास्ट आडवी येत होती. नंतर मग कास्ट आडवी येत होती तर घरच्यांचे प्रॉब्लेम, त्याच्या घरच्यांना लग्नाला होकार नव्हता आणि माझ्या घरच्यांच्या लग्नाला होकार नव्हता. आणि मला तर म्हणजे जास्त टॉर्चर केलं जात होतं की हिला कसलं दुःखसुद्धा नाही आहे, हिचा नवरा गेला आहे, लहान मुलं आहे, हिच्यासोबत एवढं सगळं घडलं, ही दुसरं लग्न करायला तयार झाली, हिने परत लपडं केलं, अशा गोष्टी मला ऐकाव्या लागत होत्या. तरी पण घरच्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण घरचे काही म्हणजे समजण्याच्या कंडिशनमध्ये नव्हतं. आईवडील सोडून कोणीही समजण्याच्या कंडिशन नव्हते, कारण आईवडिलांनी मला जवळून अनुभवलं होतं, माझं दुःख अनुभवलं होतं, मी कोणत्या परिस्थितीतून जगत होते, मी कुठं राहत होते, मी का राहत होते. आता ते सगळंच मी शेअर नाही करू शकत. की आता बरेच जण मला हे पण म्हणतील की एकटी राहण्यापेक्षा आणि बहिणीकडे मुलाला ठेवण्यापेक्षा तू आईवडिलांपाशी सुद्धा राहू शकत होती, तुझी आई सुद्धा मुलाला सांभाळू शकत होती, तू तिथून सुद्धा जॉब कॉलेज काय करते ते करू शकत होती. पण सगळ्याच गोष्टी शेअर करू शकत नाही. आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे मी माझी पर्सनल लाईफ फक्त शेअर करायचा विचार केलेला आहे, माझ्या घरच्यांचा नाही. त्यासाठी ती मी सांगू शकत नाही की मी इकडं का आले आणि बहिणीपाशी मुलाला का ठेवलं आणि बहिणीपासून सुद्धा मी का लांब राहिले. काही जण असे पण म्हणतात की बहिणीपाशी मुलाला ठेवलं होतं तर तिच्यापाशीच तू पण राहू शकत होते, अपडाऊन करू शकत होते. पण ती पण पर्सनल विषय आहे आमचा. त्यासाठी मला दुसऱ्या कोणाला सुद्धा सोशल मीडियावर आणायचं नाही. सोशल मीडियावर फक्त मला माझी स्टोरी शेअर करायची. अशा भरपूर मुली आहेत ज्या अशा डिप्रेशनमध्ये आहेत आणि शेवटच्या टोकाचं पाऊल उचलतात. त्यासाठी मी ठरवलं की एकाने सोडून दिलं म्हणून आपलं आयुष्य संपत नसतं, आपण थांबायचं नसतं. पुन्हा एकदा भरारी घेऊन बघायची असते. जे माझ्यासोबत झाले अशा बऱ्याच मुलींसोबत झालेलं आहे. काही मुलींनी शेवट पण केला. पण ज्या मुली आता सध्या त्याच्यामध्ये आहेत, आणि मी तर म्हणते आईबापांनी खरं तर अशा कंडिशनमध्ये मुलींना सपोर्ट केला पाहिजे. सगळ्यांनीच त्यांची साथ जर सोडली तर त्या कुठं जाणार, काय करणार. अशा परिस्थितीत घरच्यांनी म्हणजे चुका होतात, म्हणजे चुका होतात, मुलीकडून चुका झाल्या तर त्याची शिक्षा एवढी पण मोठी नाही द्यावी की त्या मुलीने शेवटचं पाऊल उचलण्याची तिच्यावर वेळ यावी. म्हणजे आईबापांनी तिला समजून घेतलं, तिच्या म्हणजे समाजाचा तुम्ही विचार नका करू. समाजाचा विचार केला तर तुम्ही तुमची मुलगी गमवाल. अशा बऱ्याच ठिकाणी झालेले आहे, समाजाचा विचार करून मुलींना म्हणजे गमावून बसलेले आहेत काही काही आईवडील. पण मला हे कसं सांगायचं आहे आईवडिलांना की समाजाचा विचार न करता तुम्ही आपल्या मुलीला सध्या तिची चूक सुधारायला तयार आहे, ती तिची चूक मान्य करते, ती तिची चूक परत सुधारायला तयार आहे, परत एक नवीन आयुष्य जगायची संधी तिला द्या. का तिला म्हणजे असं तिची साथ सोडू नका, हे मी आईबापाला पण सांगेन. तर मग कसं तरी मग मी आईवडिलांना कन्व्हिन्स केलं. आईवडील तर माझे तयार झाले, माझी मोठी बहीण तयार झाली. चुलते मला ते शेवटी ते तर कोणाचा विचार मी करत पण नव्हते. आणि म्हणजे एवढं आम्ही म्हणजे आमच्यात एवढं मानत पण नाही आहेत. मी तर सध्या तर कोणालाच मानत नाही आणि नाही तेव्हा पण मानत होते की मला कोणी चुलते, मला कोणी नातेवाईक आहेत. मला माझे आईवडील सोडून मला कोणीच नाही आज पण. आणि नव्हते होते म्हणजे पहिले पण नव्हते ना आता पण नाही.
जरी कोणी आता हा व्हिडिओ जरी पाहत असलं कोणीतरी बऱ्याच जण ही मिरची लागत, पण मला आज पण माहिती आहे जेव्हा माझ्या वाईट वेळेत मला माझ्या आईबापांनी सावरलेले, माझ्या आईबापांनी मला साथ दिलेली आहे आणि आत्ता पण मला माझे आईबाप साथ दिले, माझे आईवडील तयार झाले. आम्ही म्हणजे असं पळून वगैरे गेलो नाही, कारण मला जी पहिली चूक केली ती मला चूक करायची नव्हती. आणि मेन म्हणजे मुलगा चांगला होता. मी त्याला 6 महिने खूप हे केलं. आता तुम्ही म्हणताल पहिल्याला नाही नाही ओळखलं का? पण कशा असतात चुकाही होत असतात. पण मला असं वाटत होतं नाही मी पण एकदा माझ्या आयुष्यात अजून एकदा चान्स म्हणजे घ्यायला हवा माझ्या मुलासाठी. माझ्या मुलाला पण बापाचं प्रेम पाहिजे. त्यासाठी मग मी निर्णय घेतला आणि आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांचा जो आणि आमच्याकडे काहीच नव्हतं. जेवढे 4-5 भांडे होते माझ्या रूमवरती तेवढेच. ज्या पातेल्यात मी चहा बनवायची त्याच पातेल्यात मी भात करायची आणि त्याच पातेल्यात मी भाजी पण करायची. आता मी एकटी होते तेव्हा मी एक भाकरी करायची आणि त्याच तव्यात मी सुक्की काहीतरी भाजी करायची आणि तेच खायचे. एवढे फक्त 2-4 भांडे होते माझ्याकडे. एक स्टोव्ह होता. 1 लिटर रॉकेल आणलं तर मला 8 दिवस जायचं. पण आता दोघांचा स्वयंपाक म्हणल्यावर 2-3 दिवस मला 3-4 दिवस तर जायचं. आणि ती पण एक टाईम स्वयंपाक केला तर 2 टाईम स्वयंपाक केला तर 2च दिवस जायचं. आमच्याकडे गॅस पण नव्हता आणि तेव्हा म्हणजे नोटाबंदीच्या काळात माझ्या मिस्टरांचं पण काम खराब झालं होतं आणि ते काम बंद पडलं होतं. तर मग आम्ही माल वगैरे सगळं आहे ते कर्ज होण्यापेक्षा म्हटलं रिटर्न करावं, त्यासाठी रिटर्न वगैरे केलं होतं. आणि मी कॉलेज करत होते, ते छोटं मोठं काम करत होते, त्याच्यात काही भागत नव्हतं. आणि मी लग्न केलं हे घरी कळाल्यानंतर म्हणजे माझ्या भावाला कळाल्यानंतर आईवडील तर आले होते, पण भावाला कळाल्यानंतर खर्च पाणी मला देणं बंद केलं. तसं पण देत नव्हते, पण मी जॉब करत होते त्याच्यात थोडाफार चालायचं. माझे मिस्टर जॉब करत होते त्याच्यात थोडंफार चालायचं. आम्ही सिंगल रूम होती, तिथंच आंघोळ करायची, तिथंच स्वयंपाक करायचा, तिथंच झोपायची, अशी परिस्थिती होती आमची. नंतर मग एक 5-6 महिने गेले आमचे. खूप हालाकीचे दिवस. माझा जॉब पण गेला, म्हणजे जॉब गेला म्हणजे त्यांनी ते जो शॉप होता तेच बंद केलं, म्हणून मला तिथला जॉब सोडावा लागला. आणि माझे मिस्टर जे कमवायचे त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या मिस्टरने नंतर तर फेरी करायचं ठरवलं. जे पहिले मुलं करत होते त्यांच्याकडे ते मालक होते, पण आता ते कोणाकडे तरी फेरी करत होते, कारण त्यांच्यावर जबाबदारी होती माझी आणि माझ्या मुलाची. मला म्हणजे खुश ठेवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती. कमीत कमी 2 टायमाचं अन्न तरी मी पोटभर हिला खाऊ घालेन एवढी जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्यासाठी ते फेरी करायचे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढची कहाणी सांगेन. व्हिडिओ जर सगळा जर म्हणजे पूर्ण जर स्टोरी जर सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आमची कहाणी ऐका. थँक्यू.